नमस्कार. आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका इंजिनिअरिंग कॉलेज मधून दिनांक 7 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर बहीण भाऊ जे बाहेर पडले होते त्यांच्यावरती काल दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी म्हणजेच मेखळी तालुका फलटण या गावी अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनांक 7 एप्रिल रोजी फलटण येथे काजल काकासो चोपडे ही जे आपले शालेय शिक्षण इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सबमिशन करण्यासाठी ही आपल्या आपला भाऊ किरण काकासो चोपडे यांच्या समवेत फलटण येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आली होती. आपले काम इंजिनिअरिंग कॉलेजमधील काम आटपून बाहेर पडल्यानंतर 3:27 इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर ते आपल्या मूळ गावी पोहोचले नाहीत. यामुळे तेथील त्यांचे आई वडील चिंतेत पडले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 एप्रिल रोजी फलटण शहर गाठले. फलटण शहर पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार दिली. त्याचबरोबर फलटणच्या आजूबाजूला त्यांचे नातेवाईक असतील त्यांच्या ग्रामस्थांनी शोध मोहीम घेतली, मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आलं. यानंतर त्यांचं लोकेशनही ट्रॅक करण्यात आलं होतं, मात्र लोकेशन त्यांच्या फलटण शहरानजीक असलेल्या जाधववाडी येथील एका मंगल कार्यालया ठिकाणी मिळालं होतं, मात्र त्या ठिकाणी ते काही आढळून आले नव्हते. यानंतरही शोध मोहीम त्यांनी सुरूच ठेवली आणि काल दिनांक 9 एप्रिल रोजी यामध्ये सुरुवातीला किरण काकासो चोपडे वय 26 याचा मृतदेह गुरसाळे तालुका माळशिरस या येथील निराउजवा कालव्यात सापडला होता. त्यानंतर दुपारी म्हणजेच 11:30 वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह सापडला होता. त्यानंतर 1.5 ते 2 तासांनी म्हणजेच दुपारी 1 ते 2च्या दरम्यान काजल हिचाही मृतदेह धर्मपुरी या गावाच्या हद्दीमध्ये निराउजवा कालव्यामध्येच आढळून आला होता. मात्र या बहीण भावांच्या त्यांची जी दुचाकी होती तिचा अद्यापही शोध लागलेला नाही. याबाबत फलटण शहर पोलिसांमध्ये बेपत्ता असा गुन्हा दाखल झालेला आहे. नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे दोन्ही मृतदेह सापडल्यामुळे त्यानंतर नातेपुते पोलिसांनी त्यांचा पंचनामा करून नातेपुते येथे शवविच्छेदन करून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दोघांचे मृतदेह देण्यात आले आणि नंतर संध्याकाळी 7-7:30 वाजता मेखळी तालुका फलटण या ठिकाणी त्यांचे दोघांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातील ही दोघंही बहीण भावंड यांना आई वडिलांनी खूप परिश्रम घेऊन दोघांनाही इंजिनिअरिंगचे शिक्षण दिलेले होते. त्यामध्ये जो किरण आहे तो 26 वर्षाचा असून त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं होतं. त्याबरोबरच काजलचंही नुकतंच इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचं सबमिशन करण्यासाठी हे फलटणला गेले होते. आता एकाच वेळेस या दोघांनाही अशा प्रकारे मृत्यू आल्यामुळे चोपडे कुटुंबावरती मोठे संकट ओढवले आहे. याबाबत आता फलटण पोलिसांसमोर या दोघांचेही घातपात झाला, नेमका त्यांच्या बाबतीत काय प्रकार झाला याचा शोध लावणं फलटण पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. फलटण शहर पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने काजल चोपडे यांचा सीडीआर या ठिकाणी त्यांच्या मोबाईल कंपनीकडून मागवण्यात आलेला आहे. आता हा सीडीआर आल्यानंतर यामध्ये शेवटचं बोलणं कोणाबरोबर झालंय का या अनुषंगानेही आता पोलीस कसून चौकशी करणार आहेत आणि त्यानंतर काय निष्पन्न होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? काजल काकासो चोपडे आणि किरण काकासो चोपडे यांचे जे दोघांचे मृतदेह सापडले यांचा घातपात असेल किंवा काय असेल, तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.